आवाज साताराचा। आवाज साताराच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कोरेगाव तालुक्यात गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठे अडथळे, सिलेंडर चोरी, दमबाजी वाढली, गॅस वितरकांकडून पोलीस संरक्षणाची मागणी। कोरेगाव तालुक्यात सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वितरणाच्या वेळी गंभीर अडथळ्यांचे प्रकार वाढल्याचे चित्र समोर आले आहे। ग्रामीण भागात गॅस वितरण करणारी वाहने अडविणे, कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, दमबाजी करणे तसेच सिलेंडर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे वितरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। परिणामी, गॅस वितरण सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे। तालुक्यात यात्रा जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने अनेक ठिकाणी गर्दी वाढली असून ग्रामीण भागात प्रमुख चौकातच गॅस वितरण केले जाते। याच ठिकाणी काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत असून सिलेंडर बळजबरीने घेण्याचे प्रकारही वाढले आहेत। काही गावांमध्ये तर गॅस वितरणासाठी गेलेली वाहने 50 ते 60 जणांच्या जमावाने अडवून बुकिंग नसतानाही सिलेंडर देण्याची जबरदस्ती केल्याच्या तक्रारी आहेत। अलीकडील एका घटनेत गॅस वितरणासाठी गेलेल्या वाहनाला युवकांनी अडवून कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत धमकावले। भीतीपोटी संबंधित कर्मचारी वाहन परत गोडाऊनमध्ये घेऊन आला। नंतर दुसऱ्या कर्मचाऱ्यासह पुन्हा वितरणासाठी पाठविल्यानंतरही जमावाने वाहन अडवून सर्वांना सिलेंडर देण्याची मागणी केली। अखेरीस 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावावे लागले। पोलिसांनी हस्तक्षेप करून वितरण सुरळीत केले, मात्र या घटनेत काही सिलेंडर व रोख रक्कम कमी असल्याचेही निदर्शनास आले आहे। गॅस वितरकांच्या मते, कोविडसारख्या कठीण काळातही आम्ही ग्राहकांना अखंड सेवा दिली, मात्र सध्या त्याच ग्राहकांकडून धमक्या व दबावाचा सामना करावा लागत आहे। कार्यालय व गोडाऊन परिसरातही गर्दी वाढून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमबाजी सहन करावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। दरम्यान, जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता गॅस दरवाढ व अवैध वापर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। यामुळेच गॅस वितरण व्यवस्थेवर ताण वाढला असून काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे आवश्यक बंदोबस्ताबाबत कळविण्याची जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेकडे विनंती केली आहे, मात्र त्यावर कोणते प्रकारचे आदेश अद्याप आले नाहीत। तसेच शासनाच्या स्तरावरूनही गॅस वितरण सुरळीत ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। स्थानिक पातळीवर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी या प्रकरणात लक्ष घालून कोरेगाव, रहमतपूर आणि वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथक नेमावे, अशी मागणी होत आहे। तसेच प्रांताधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनीही परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। सध्याच्या परिस्थितीत गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून अनेकांनी कामावर येण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे घरगुती गॅससारखी अत्यावश्यक सेवा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे। गॅस वितरण सुरळीत राहण्यासाठी तातडीने पोलीस संरक्षण देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वितरकांकडून ठामपणे सांगितले जात आहे। आवाज साताराच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कोरेगाव तालुक्यात गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठे अडथळे, सिलेंडर चोरी, दमबाजी वाढली, गॅस वितरकांकडून पोलीस संरक्षणाची मागणी। कोरेगाव तालुक्यात सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वितरणाच्या वेळी गंभीर अडथळ्यांचे प्रकार वाढल्याचे चित्र समोर आले आहे। ग्रामीण भागात गॅस वितरण करणारी वाहने अडविणे, कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, दमबाजी करणे तसेच सिलेंडर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे वितरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। परिणामी, गॅस वितरण सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे। तालुक्यात यात्रा आवाज साताऱ्याच्या या चॅनेलला बातमी देण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्कासाठी नंबर 90 96 68